तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, आज दिनांक आहे 16 मार्च आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता 16, 17, 18, 19 मार्च दरम्यान राज्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया काय सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आपल्याला जे आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत असेल, जसं की मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जे आहे हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर आणि जे आहे सोलापूर या भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला जे आहे आज आणि पुढील 2 ते 3 दिवस आपल्याला जे आहे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 20 तारखेपर्यंत आपल्याला जे आहे ढगाळ वातावरण राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, इकडं उत्तर महाराष्ट्र जर पाहायचं म्हटलं तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे नाशिक, मालेगाव, जळगाव तसेच जे आहे धुळे, नंदुरबार या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. पावसाची शक्यता थोडंफार कुठेतरी आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते. तसेच कोकण भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला जे आहे कालच त्या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि त्याचा पुढील 2 ते 3 दिवस जे आहे कोकण भागातील काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण हवामान अंदाज. तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आता जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आमचे अंदाज जे आहे तुमच्यापर्यंत आपण नक्की या ठिकाणी घेऊन येत असतो आणि आपले जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं जे आहे हवामान अंदाज नक्की शेअर करा. धन्यवाद.